आणि पाडळी संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. पाडळी संघ मी दाजींना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सागरला मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं मेडल आपण द्यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच गणेश पवार आणि दत्तात्रय धोंडे डीडी यांच्या वाणीतून मागच्या 2 मॅचचं विश्लेषण तुम्ही ऐकलं. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा आणि अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा देखील पोहोचली गेली. आपण पाहू शकाल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली वर्सेस न्यू मराठवाडा 11 खिरवडे असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय श्री सिद्धेश्वर पाडली टीमला, ज्याने एक सामना जिंकलाय. खूप चांगला सामना पाहायला मिळाला. सेकंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन आणि किरण अशी जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय आर्यन. पहिलं षटक 4 ओव्हरचा सामना आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली आहे. फार महत्वाचा सामना असेल दोन्ही टीमसाठी आणि गोलंदाज तयार होते. पहिला बॉल ऑन दी अप खेळलाय. फटका चांगला आहे. टायमिंग देखील खूप चांगलं पाहायला मिळते. एलिव्हेशन देखील दमदार आहे आणि पहिल्याच बॉलवर रोहनच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक चेंडू. सीमारेषा पार षटकार. ओसडी घेणारा चेंडूला अगदी फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वाटा शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. लाजबाब स्ट्रोक. टायमिंग बे मिस आलाय. रोहनने चांगल्या मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. यावेळी देखील त्याच धाटणीचा फटका आहे. फटका फसलाय. गोलंदाज त्या खाली आहे. टिट फॉर टॅट. जसा तसा उत्तर. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. आता गोलंदाजाने केले फलंदाजाला ढेर. फलंदाज बाद होतोय. रोहनच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. इम्पॉर्टंट विकेट. रोहन परतलाय. पहिला धक्का लागतोय पाडली टीमला. रोहन परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. न्यू मराठवाडा 11 खिरवडे वर्सेस आपण पाहू शकाल श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली. हा संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकला, त्यामुळेच कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल. दोन्ही टीमचा मनोबल वाढला असेल. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळेल. फुलरलेचा चेंडू आहे. अपड्राय केलाय. अलॉंग द ग्रास. घासत पुसत चेंडू जाईल मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक स्किड झालाय. हे आहे आपण पाहू शकाल सिंगल मिळते. हे आहे पावसाळी क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटमध्ये हे या गोष्टी सर्रास पाहायला मिळते. खेळाडू स्किट होतात. खेळाडू कॅच घेताना पडतात. धावताना पडतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळते. म्हणूनच पावसाळी क्रिकेट हा थ्रिलर गेम मानला जातो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगलं षटक हाताळतोय या मॅच मध्ये आर्यन. पहिल्या बॉलवर जरूर षटकार आला. त्यानंतर विकेट प्राप्त केली. त्यानंतर सिंगल आली. आता मधचा बॉल मात्र डॉट बॉल. 4 बॉलचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 7. यावेळी ऑन द राईट फटका. मिड विकेट रिजन. हा क्षेत्र खाली आणि हा क्षेत्र सर्वात शॉर्ट आहे आणि या विजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज किरणच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक चेंडू. सीमारेषा पार षटकार. ऑन द राईट फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे ब्लाइंड स्ट्रोक लगवला गेला होता. अगदी बॉलवर शेवटपर्यंत नजर नव्हती, पण बॅट आणि बॉलचा खूप चांगलं कनेक्शन झालं सीमारेषी पलीकडे. रबर बॉल क्रिकेटमध्ये टायमिंग होणं गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक देखील षटकार होतात. 5 बॉलचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. ग्लान्स केलाय. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना षटक क्रमांक संपले गेले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. चांगली सुरुवात झाली. दमदार सुरुवात म्हणावं लागेल. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात फार इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर शेवट देखील फार महत्वाचा असतो. सुरुवात चांगली झाली.
या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. आश्चर्य वाटतं की प्रत्येक मॅच ही 4 ओव्हरची खेळली जाते. त्याबद्दल मी कौतुक करतोय संपूर्ण आयोजकांचं. आज आमच्या दोन्ही समालोचकांनी भरपूर चांगलं समालोचन केलं. गणेश पवार ज्यांची देखील वाणी पहिल्यांदाच मी ऐकली, त्याने देखील खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या निमित्तानं केलं. डीडींना फार वर्ष आम्ही ऐकतोय आणि ॲज अ खेळाडू म्हणून, ॲज अ समालोचक म्हणून, ॲज अ आयोजक म्हणून सातत्याने त्यांच्या भूमिका आम्ही पाहिल्यात. आणि यावेळेस डाऊन द ट्रॅक फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझनला क्लिअर करत असताना फलंदाज हर्षलच्या बॅटमधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वैभव विनोदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगवलाय. षटकाराची चौकाराची भाषा बोलली जाते. पण आज दिवसभर ज्या गोष्टीची आम्ही चर्चा केली तिन्ही समालोचकांनी, जी म्हणजेच वाईट बॉल आणि नो बॉल, भरपूर प्रमाणात या गोष्टी पाहायला मिळाल्या. इथे यशच्यांचा वेध इनटू द ब्लॉक होल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. हर्षलच्या विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय पाडलीट संघाला. फलंदाज हर्षल बॅक टू द डगआउट. पलटवार केला. मागच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र लाईन अँड लेंथवर काम केलं, बदल केला. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल यशच्यांचा वेध घेणारा चेंडू. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो विनोदच्या माध्यमातून. न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना अजित आला. किरवडे टीम चेतन भाऊ पाटील एक लेजेंड खेळाडू म्हणून या टीम मध्ये अनेक वर्ष खेळतात. अनेक वर्ष. आणि विनोदचा विचार केला तर विनोद देखील विरार कडून बिलॉंग करतो. विरार इथे राहतो आणि विरार ते नवी मुंबईचा प्रवास करत असताना आपल्या टीमसाठी हे कॉन्ट्रीब्युशन देतोय. देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावर. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना 3 बॉलचा केस संपलाय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. हर्षलने षटकार लगवला, त्यानंतर त्याला परत पाठवण्यामध्ये यशस्वी झाला. इथे लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या गोष्टींवर आळा करावा लागेल. या गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागेल. व्हाईट बॉलचे पर्सेंटेज या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार पाहायला मिळाले. खुलबटपाचा हेलिकॉप्टर लगवलाय. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोर. आज 29 जून आहे आणि 29 जून म्हणजेच 2024 रोजी विश्वचषक जिंकला होता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. आजचा तो दिवस आहे. हार्दिक पांड्याचं शेवटचं षटक आणि सूर्यकुमार यादवचं अनबिलिबल कॅच ही संपूर्ण स्पर्धा गाजवली. जो विराट कोहली संपूर्ण स्पर्धेमध्ये चालला नाही, त्यांनी फायनलच्या मॅच मध्ये 72 धावांची झंझावात केली. जसप्रीत बुमराहने संपूर्ण स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने अप्रतिम कामगिरी केली. रोहित शर्माची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. विश्वचषक घेणारा ICC ट्रॉफी मधला फक्त 1 सामना हरणारा हा कर्णधार आहे. आणि आज 29 जून हा दिवस आहे. भारतीय क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर मुंबईमध्ये झालेले सेलिब्रेशन हे देखील आपण पाहिलं. इथे काय घडलंय, धावजी येण्याचा प्रयत्न केलाय आणि धावचीची संधी आहे आणि ती संधी गमावली आहे. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 24 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल जर पाहिलं तर 15 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. चांगलं षटक विनोदचं हाताळलं गेलं. किरवडे टीम कडून चेतन पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून खेळतोय. आज किरवडे टीमची नवीन जर्सी त्याचं अनावरण करण्यात आलं. ही जर्सी फार महत्त्वाची असतो. आपण ब्रँडेड कपडे घालतो, ब्रँडेड टी शर्ट्स घालतो, पण ज्यावेळेस आपल्या टीमची, आपल्या संघाची जर्सी आपल्या अंगावर असते ना, त्यावेळेस एक वेगळा अभिमान आपल्या अंगी असतो. तो अभिमान नेहमीच ठेवला जातो, जपला जातोय. हा जर्सीचा सन्मान नेहमीच केला जातोय. वर्षभर ही जर्सी आपल्याला आपल्या
कपड्यांच्या कलेक्शन मध्ये पाहायला मिळते आणि ज्या ज्या वेळेस आपण चांगलं काम करतो, ज्या ज्या वेळेस आपलं चांगलं परफॉर्मन्स करतो, त्यावेळेस ही जर्सी नेहमीच आठवते. ही जर्सी नाही तर प्रत्येक खेळाडूचं एक सुरक्षा कवच आहे. आणि आज मराठवाडा या टीमचं देखील जर्सीचं अनावरण झालं. व्हाईट बॉलचा इशारा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी वैभव येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 25 आकडावर. 25 ऑन स्कोरबोर्ड. 2 गडी बाद 25 धावा. न्यू बॅटर अजित आणि किरण अशी जोडी पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फंबलिंग पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप चांगला आहे. विजय आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये विजयने काय झंझावत केली आणि कॅच प्राइज देखील त्याला देण्यात आलं. खेळाडू टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला आहे मागच्या मॅच मध्ये आणि आपल्या टीमला पहिला विजय मिळवून दिला. खराब चेंडू पाहायला मिळते. अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. बघ, या चुकांमधून शिकावं लागेल आणि या चुका टाळाव्या लागतील. जर कुठली स्पर्धा जिंकायची त्यासाठी व्हाईट बॉल नो बॉलवर तुम्हाला लगाम लावावं लागेल. अकोटापाचा बॉल खेचून मारलाय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. इथे 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुपर स्ट्रोक. अजितच्या बॅट मधून षटकार आलाय. अगदी भारदस्त यष्टींचा अजित या मैदानामध्ये बॅटिंग करतोय, पण षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. शरीराचा वेध आपण पाहू शकाल. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. या दोन्ही अंपायरचं मी कौतुक करतोय. विनोद भगत आणि योगेश कोळी या दोन्ही अंपायरने आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने अंपायरिंग केले, अगदी एकही डिसिजन नाही त्या डिसिजनमध्ये कोणी आक्षेप घेतला. आणि खऱ्या अर्थानं अशी अंपायर असणं फार महत्त्वाचं आहे आणि तेच अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची एज लागली होती. व्हाईट बॉलच्या दिशेने जात असताना मात्र बॅट घालण्याचं इथे काम केलं गेलं किरणच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा इथे डॉट बॉलची सांगता होतीये. आज एक कन्या आमच्या स्टेजवर आली आहे, पण त्याच्या टी शर्टवर अभ्यास सोडून बोला हे वाक्य लिहिलंय. अभ्यास सोडून बोला. जरूर सुरुवातीला आपल्याला अभ्यासाचा कंटाळा असतो, पण अभ्यास केल्याशिवाय आपण जीवनात महान होत नाही. त्यामुळेच टीव्ही स्क्रीनवर देखील तिचा टी शर्ट वर काय लिहिलं. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अभ्यास फार महत्वाचा आहे. चेतन भाऊ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वन ऑफ द एक्सपिरियन्स मॅन आहे. खिरवडे टीम साठी ओव्हर हॅट्रिक जर साधतोय तर 500 रुपयाचा उमेश सरकार यांच्या माध्यमातून ज्यांनी स्कोररची भूमिका बजावली. पहिलाच बॉल फेकून दिलाय. अजितच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक लगावला जातोय. अजितच्या बॅट मधून षटकार आलाय. कार चालकाला विनंती करतोय की कृपया तिच्या कार काढा. मॅच बॉल आलाय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. 39 धावा दाफलकर लागलेत. इथे चांगला बॉल. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलं. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. पहिल्या बॉलवर जरूर षटकार लगवला, पण त्यानंतर वापसी करण्यासाठी हे माहिती आहे. डीडीच्या माध्यमातून जर पाहिलं तर गोलंदाजासाठी हॅट्रिक साठी देखील पारितोषिक असेल. चेतन भाऊ पाटील. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न करण्याचा मनसुबा होता, पण थांबवण्यात आलाय. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल. हे आहे एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा टीचर असतो.
चेतन पाटीलचा हा स्पेल फार इम्पॉर्टंट असेल आपल्या टीमसाठी. यावेळेस देखील बॅटची एज लागली. काय घडलंय? आणि या बॉलवर मात्र मिळेल सिंगल. एका धावांना टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 40 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. मानगाव टीमने रेडी राहायचं आहे, कारण की ही मॅच संपल्या लगेचच या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ मात्र त्यांच्या विरोधामध्ये खेळ. मानगाव टीम आपण कॅप्टन रेडी राहायचं आहे. मॅच संपल्या आपण टॉस करणार आहोत. चला, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चेतन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. खूप चांगला बॉल. पुन्हा एकदा वापसी केली. पुन्हा एकदा कमबॅक केलंय. चेतन पाटीलने आपला अनुभव या मॅच मध्ये दाखवलाय. आणि काय घडलंय? धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अजितला परतावा लागेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 41. असं वाटलं होतं की या धावांचा पाऊस पडेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. पण काय कमबॅक केलंय, काय वापसी केली. चेतन पाटील खिरवडे टीमच्या क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष ज्या खेळाडूने योगदान दिलं. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचा एक महत्वाचा भाग आहे आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनसाठी देखील त्यांचं योगदान सातत्याने राहिलं. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन होईल का? पण त्याच दरम्यान फलंदाज बाद होतोय. चेतन पाटीलसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. काय गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर षटकार लगवला होता, पण त्यानंतर केलेले वापसी आपण पाहू शकाल. 41 धावा धावफलकार लागलेत. 42 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 42 धावा कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल खिरवडे टीम कडून, आणि या धावांचा कशा पद्धतीने श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली टीम कडून बचाव केला जाईल. कुठे जाऊ नका. मराठवाडा चषक 2025 चा रबर बॉल क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत कुठे जाऊ नका. धन्यवाद. येस विघ्नेश सर, पाहिलं ना, उगाच चेतन पाटीलला सबसे कातील चेतन पाटील म्हटलं जात नाही. काय म्हटलं जातं चेतन पाटील सबसे कातील चेतन पाटील? याचं उत्तम उदाहरण शेवटच्या षटकामध्ये चेतन पाटील यांनी दाखवून दिलं सर.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली वर्सेस न्यू मराठवाडा 11 खिरवडे असा सामना. खिरवडे टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. बॅटिंगची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना चेतन पाटील आणि त्यांच्या समवेत मागच्या मॅचचा हिरो विजय हा फलंदाजीसाठी आलाय. 42 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी. पहिला बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर हलकासा कट झाला, बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. 42 धावा. येस, उमेश सरकार यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चेतन पाटील यांच्यासाठी त्यांचे परम मित्र आहेत. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंज ऑफ पेस. लगातारचे 2 बॉल डॉट येत असताना आपण पाहू शकाल डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. 42 धावा जर तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. इथे फटका चांगला आहे. हा वाई हल्ला. चेंडू जातोय सीमा लगत आणि खूप चांगला झेलला जातोय की हा बॉल षटकारा बाहेर गेलाय. हे पाहिलं जाईल आणि अंपायरचा इशारा येतोय. फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या बॉलवर चेतन पाटीलच्या विकेटचं पतन. ही महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. चेतन पाटीलला परतावा लागेल. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर असताना पहिल्या बॉल 2 बॉल डॉट आले आणि तिसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेतन पाटील परतलाय. न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना आर्यन आणि विजय अशी जोडी पाहायला मिळते. विजयने मागच्या मॅच मध्ये करामत केली होती. चांगली बॅटिंग केली होती. खिरवडे टीमला हा सामना जिंकायचा असेल तर एक छोटी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. चौथा बॉल गोलंदाज तयार. चौथ्या बॉलवर ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. पहिली धाव बॅटर आर्यनच्या बॅटमधून पहिली धाव आली आहे. 4 बॉलचा केस संपलाय. 1 गडी बाद 1 अशी सुरुवात आहे. स्ट्राईक एंडवर विजय पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या कडेला सुरू आहे रोहनच्या माध्यमातून. टप्प्याचा बॉल ऑन साइडला लगवला जातोय. क्षेत्ररक्षक हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव मिळते. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल. 42 धावांचं टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ओव्हर नंतर नक्कीच बॅट बदलली जाईल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा केस संपलाय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. रोहन या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे अजूनही 40 धावा. 18 चेंडू 40 धावा. खिरवडे टीमला सामना जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली हा संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकलाय. श्री 11 पाडलीवाडी संघाला पराभूत केलं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडली संघाने आणि न्यू मराठवाडा 11 खिरवडे टीमने चॅलेंजर स्पोर्ट्स नाठवडे या टीमला पराभूत केलं. आता 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल आलाय. स्ट्राईक एंडवर विजय पाहायला मिळते. 2 धावा दाखल करायलेत. पहिलाच बॉल अगदी डाऊन द लेग साइड होता पण सिंगल मात्र जरूर मिळते. 1 धावांना टीमची धावसंख्या. चला बॉल शोधत बसू नका. दुसरा बॉल वापरा.
चला सामना स्पीडअप करा, अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळेच सामना सुरू करावा लागेल. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजी करत असताना हर्षल चुका करतोय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले, दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. 42 धावांचं टार्गेट आहे. 4 धावा धावफलकावर लागलेत, 1 गडी बाद 4 धावा. 38 धावा अजूनही करायच्यात या मॅच मध्ये. आपटी बार आणि फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल आणि दरम्यान एकच धाव मिळते. दोन्ही जर बॉल पाहिले तर नकारात्मक चेंडू होते, पण अगदी एक्साइटेड झालाय विजय. त्यामुळेच मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक मानला जातोय. गाडीच्या मागे नेहमी लिहिलं जातं, त्यामुळेच हा ब्रेक किंवा संयम बाळगावा लागेल. 5 धावा धावफलकावर लागलेत. यावेळी देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे विजयच्या बॅट मधून विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारा हा अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. अजूनही 31 धावा करायचे. मॅच शॉन आहे, चेज इज ऑन. फुललेचा चेंडू आहे. काय घडलंय? अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. धावफलक 13 या आकड्यावर. या चुका भरपूर प्रमाणात केलेत प्रत्येक टीमने. या चुकांमधून तुम्हाला वापसी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. रुद्रा ट्रॅव्हल्स चे प्रोपरायटर पाटील साहेब यांच्या वतीने जर हा सामना दोघांनी जिंकून दिला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुललेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल चा चेंडू हाताळला गेलाय. नो +2 अशा धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा खर्च केल्या त्या धावा मात्र घातक ठरलेल्या. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. या ओव्हर मध्ये हर्षल चूक करतोय. 17 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 42 धावांचं येथे टार्गेट पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. येथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय घडलंय? फ्री हिटचा बॉल असल्यामुळे स्टंपला चेंडू आदळला होता, पण फलंदाज बाद होऊ शकणार नाही. सुदैव म्हणावं लागेल. आपण पाहू शकाल चांगला खेळ सुरू आहे. 42 धावांचे टार्गेट आहे. इतका मोठा टार्गेट नाही, पण त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. लाजबाब स्ट्रोक. विजयच्या बॅट मधून येतोय षटकार. विजयने विजयासाठी विजयाचा कारनामा करणारा षटकार आहे. लाजबाब स्ट्रोक. सीमारेषी पलीकडे टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकावर लागलेत. अवघ्या 19 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 19 धावा. मॅच ऑन आहे. खेळाडू टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे. संधी आहे. बघूया मॅच मध्ये काय होत आहे. रुद्रा ट्रॅव्हल्स यांच्या वतीने या षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज डीडी यांच्याकडे जमा झालेत. विजयसाठी हे पारितोषिक आलंय. विजय काय खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी जो पराभवाच्या छायेत संघ गेला होता तिथून विजय जिंकून आणलाय. म्हणूनच जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. इथे देखील मोठा फटका. टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? प्रयत्न तर केला जाईल. खूप चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन आणि फलंदाज आर्यनला परतावा लागेल. साथ द्यावी लागेल. स्ट्राइक रोटेट करावी लागेल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अभिषेक पाहायला मिळतोय.
टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. 23 धावा दाखल करायला लागलेत. 42 धावांचं टार्गेट आहे, म्हणजेच अजूनही 19 धावा करायचे. 11 बॉल 19 धावा. फटका चांगला आहे, टायमिंग देखील पाहावं लागेल. अप्रतिम फटका अभिषेकच्या माध्यमातून. अभी नाही तो कभी नाही. अभिषेकच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक. आबाच्या बॅट मधून मॅच वर ताबा आणणारा षटकार. खोलबटापाचा चेंडू ऑन साइड ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट. अंपाचा इशारा काय केला जाईल. 2 धावा कंप्लीट झालेत आणि 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावर. 11 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉलची सांगता होती, आता 8 मध्ये करायचे 11 धावा. मॅच ऑन आहे, दोन्ही टीम ला संधी आहे. टप्प्याचा बॉल, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट होतील. यस, 2 धावा देखील कंप्लीट होत असताना चांगला खेळ. कोणी हार मानायला तयार नाही. फैसला होने से पहले भला क्यों हार माने, वो अभी जीता नहीं, हार क्यों हम माने. या मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. ऑफ स्टंपच्या बाहेर अजितची खराब गोलंदाजी. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आता समीकरण येऊन ठेपलंय. म्हणजेच 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 धावा. खिरवडे यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. चांगला परफॉर्मन्स राहिलाय. यावेळी देखील पंच केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल इमेज. पावसाच्या धारा आता मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 6 रन्स. मॅच ऑन आहे. पावसाचा धारा मात्र मैदानामध्ये बरसत असताना या पावसाळी क्रिकेटची मजा ज्यावेळेस पाऊस पडतो ना तेव्हाच खरी आहे. आणि आता पावसाचे थेंब. चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. पाडली टीम लवकरात लवकर सामना सुरू करा. आणि अखेरचे षटक आहे. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. चला, यानंतर सेमीफायनलचा सामना लगेचच आपण खेळवणार आहोत. त्यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. हुपेरे टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. पहिला बॉल जर पाहिले तर डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावा फक्त करायचे होते. पण शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना पोहोचलाय. येथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. यावेळी स्टॉपेज. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? आणि त्याच दरम्यान कॅच होईल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि बघता बघता तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आणि आता आवश्यकता आहे 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. माणगाव टीम प्लीज कॅप्टन लगेचच या टॉस साठी. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याचा कॅप्टन येईल आणि लगेचच टॉस केला जाईल. लक्षात घ्या.
फटका चांगला आहे, कव्हर रिझर मध्ये चेंडू जातोय, एक धाव तर कंप्लीट झाली, चेतक षटस्किट हिट झालाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा सामना खिरवडे टीमने आपल्या नावे केला आहे. वेल प्लेड टीम खिरवडे.